DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येवला शहरातील अण्णाभाऊ साठे नगर येथे समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी गरजू कुटुंबांना सणांचा किराणा तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमात बोलताना किशोर जाधव यांनी ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलित, श्रमिक व कष्टकरी जनतेच्या तळहातावर पेललेली आहे. हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार उद्धृत करत अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याद्वारे दलित, शेतकरी, शेतमजूर आणि वंचित समाजाच्या वेदना समाजासमोर प्रभावीपणे मांडल्या असे सांगितले. कॉम्रेड भगवान चित्ते यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा जागतिक स्तरावरील गौरव अधोरेखित करत त्यांच्या साहित्याला भारतरत्न नव्हे तर नोबेल पुरस्काराचाही मान मिळायला हवा असे मत व्यक्त केले. समता, सामाजिक न्याय आणि मानवतेचा संदेश देणारे त्यांचे साहित्य आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. माजी उपनगराध्यक्ष सनी पटणी यांनी गोरगरीब जनतेच्या पाठीशी कायम उभे राहण्याची ग्वाही दिली. तसेच जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव या गीताचा उल्लेख करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे अतूट नाते स्पष्ट केले. शिवसेना शिंदे गट उपजिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी मातंग समाजातील युवकांना व्यसनमुक्त होऊन शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन केले. शिक्षण आणि संघटित प्रयत्नातूनच समाजाची सर्वांगीण उन्नती शक्य असल्याने त्यांनी सांगितले. उत्सव समितीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती विचारांचा उत्सव म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी गरजू नागरिकांना सणाचा किराणा व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. श्री नानासाहेब पटाईत यांनी अण्णाभाऊंच्या साहित्यिक योगदानाचे महत्त्व विशद केले. या प्रसंगी नगरसेवक गणेश भाऊ शिंदे, सचिन साबळे, अजीजभाई अब्राज मेंबर, गणेश भाऊ गायकवाड, ऑल इंडिया पॅथर सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप पगारे, शहराध्यक्ष पापाभाई शेख, इजाज मेंबर निलेश लवांडे, मंगेश शेलार, फौजी विनोद जाधव, शरद हिवाळे, पंकज खैरनार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बाळू जोगदंड, नवनाथ पोळ, प्रमोद पोळ, सागर खैरनार, मयूर आव्हाड, राहुल बारसकर, गोकुळ खरात, कुणाल चित्ते, वैभव खैरनार, यश बाबरे, करण साठे, मयूर जोगदंड, माधव खैरनार, छायाबाई खडांगळे, साधना जोगदंड, भागुबाई खैरनार आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शरद हिवाळे यांनी केले. DPI न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.